पाणी संघर्ष समितीतर्फे उपकार्यकारी अभियंता किरण डोईफोडे व शाखा अधिकारी रणजित पाटील यांचा सत्कार। कडेगाव शहरासह तालुक्यातील महावितरणची कामे मार्गी लावल्याबद्दल व वीज ग्राहकांना चांगली सेवा दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून पाणी संघर्ष समिती व नागरिकांच्या वतीने कडेगाव येथील उपकार्यकारी अभियंता किरण डोईफोडे व शाखा अभियंता रणजित पाटील यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना DS देशमुख म्हणाले की पाणी संघर्ष समिती या सामाजिक संघटनेच्या वतीने सातत्याने कडेगाव शहर व तालुक्यातील विजेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी विविध आंदोलने केली। त्याची दखल घेत कडेगाव येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता किरण डोईफोडे यांनी सर्व प्रश्न मार्गी लावले। त्यामुळे येथील शेती व घरगुती वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता विनायक इदाते, यापूर्वीचे उपकार्यकारी अधिकारी शशिकांत पाटील, शाखा अभियंता रणजित पाटील यांनीही विशेष योगदान दिले आहे। सत्काराला उत्तर देताना उपकार्यकारी अभियंता किरण डोईफोडे म्हणाले, शेतकरी आणि वीज ग्राहकांच्या मागण्यांबाबत पाणी संघर्ष समितीने केलेल्या आंदोलनाला आम्ही कायम सकारात्मक प्रतिसाद दिला। त्यामुळे जास्तीत जास्त कामे मार्गी लावता आली आहेत। तर पाणी संघर्ष समितीतर्फे सत्कार म्हणजे आमच्या कामाची पोचपावती आहे। त्यामुळे आता आमची जबाबदारी आणखी वाढली आहे। यावेळी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष DS देशमुख, बजरंग अडसूळ, नामदेव रासकर, शिराज पटेल, नितीन शिंदे, संजय तडसरे, भाऊसाहेब यादव, सचिन रेणुशे, प्रवीण करडे, युनुस इनामदार, रोहित वायदंडे आदी मान्यवर व नागरिक उपस्थित होते। समितीच्या वतीने आज एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो। आणि साहेब, मला एक गोष्ट इथं सांगायची आहे, आमची पाणी संघर्ष समिती आता तुम्हाला कळलं असेल की आम्ही काय वेळेला रेस करून येतो आणि प्रेमानं सुद्धा येतो। आणि प्रेमानं ज्या वेळेला येतो त्यावेळेला तुम्हाला पण कळलं पाहिजे की ह्या माणसं आमच्यातली कशी आहे, ती एकमेकाला जीव देणारी बी एकमेकाचा जीव घेणारी बी। या पद्धतीनं आम्ही आतापर्यंत जीव काही कुणाला घेतलेला नाही, पण तरी सुद्धा कामाची आमची पद्धत ही अशी आहे की सगळेजण आमचे एकमेकाला जीव देणारी याची माणसं आहेत। आणि या पाणी संघर्ष समितीने ज्या पद्धतीनं तुमच्यावर जसा रेटा लावला होता, ज्या रेट्याने तुम्ही जे काम केलं ते अतिशय उत्तम प्रकारे काम केलेलं आहे। त्याच्यामध्ये आपलं काम वेळेत पूर्ण करणे, 1-2 दिवसात पूर्ण करणे, त्याचप्रमाणे मोहरम मार्गचं साहेब आपण या 8 डाम अगदी त्यांनी तुम्ही पहिल्यांदा सगळं हे करत सकाळी 8 मोहरमच्या दिवशी सकाळी 8 वाजल्यापासून जी तुमची टीम सगळी राबत होती आणि जवळजवळ 2-3 तास त्याच्यामध्ये जायचे। आता त्याचं काम पूर्णपणे तुम्ही बंद केलेलं आहे। अशा पद्धतीने मोहरम मार्ग सगळा अतिशय क्लिअर आणि स्वच्छ असा सगळी घाणच तुम्ही थोडक्यात काढून टाकलेली आहे। अशा पद्धतीनं तुम्ही सगळं काम केलेलं आहे। ते कुंडलच्या साहेबांच्या बरोबर आम्ही चर्चा करत बसलो होतो इथं, तुम्ही पण होता। तर ते कुंडल साहेबांचं नाव काय? विधाती का? विधाती साहेब आले होते आणि त्यांनी आम्हाला एक वाक्य सांगितलं की म्हणले तुम्ही जे कामं केलेली ती माझ्याकडे लिस्ट आहे म्हणली, आणि ती लिस्टचं काम जोपर्यंत माझ्याकडनं पूर्ण होत नाही तोपर्यंत म्हणले बापूला काय भेटायचं, बापूला भेटणं मला आवश्यक नाही, पण मला काम महत्वाचं आहे। अशी वाक्य मी आमच्या आयुष्यातनं हृदयातनं जाणार नाही, अशी तुमची टीम आहे साहेब। आणि आजपर्यंत जी कामाचं तुम्ही केलेलं आहे त्याचा एक मोबदला म्हणून आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलेला आहे। त्या पद्धतीने तुमचा एक छोटासा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे। तो त्यापूर्वी आता आम्ही सर्व या पाणी संघर्ष हा आमच्या 5वीलाच पुढला आहे काय, म्हणजे बापूंच्या मुळे हा संघर्ष आहे बघा। जेव्हा बापू म्हणजे रिटायर होऊन इथं आले गावात तेव्हापासून हा खरा संघर्ष सुरू झाला। आणि विशेष काय बघा की हे रिटायर झालेलं काय, आमचे काका असतील, येलबापू असतील, साहेब असतील, ते आता बऱ्यापैकी रिटायर झालेलं काय, जी खरे तरुणांनी खांद्यावर घ्यायला हवी। ही आता ही 58-60च्या पुढे गेलेले लोक येतात, ही थोडीशी दुर्दैवाची बाब आहे। म्हणजे मी हे त्यात बरं का की आम्ही खरं हे पुढे होऊन गेलं पाहिजे, पण आमच्याकडून होत नाही। पण कधी गावाचं काहीतरी नशीब असावं की तुमच्यासारखी लोक रिटायर होऊन आली तरी गावासाठी काहीतरी करायची इच्छा तुमची आहे, ते तुमचं पहिला आभार तुमचं मानलं पाहिजे। आणि साहेब, तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिलं की आम्ही फक्त म्हणजे निवेदन स्वीकारणं आणि पुढं पाठवणं एवढं नाही, तर आम्हीही काहीतरी काम करतो। आता तर मी माझ्यात उल्लेख केला की पहिलं काम तुमचं शनी शिंगणापूरला झालं, देवाचं काम शिखर शिंगणापूरला झालं, नंतर नाट्यपत्याला माऊलीची सेवा करायची सेवा तुमच्या हातून मागे,
आणि इथं आल्यानंतर अल्लाची सेवा तुम्ही आपलं मोहरमचे मार्गाचं काम केलं. बघा एक म्हणजे देवाच्या ठिकाणची प्रमुख कामं, जसं आता तुम्ही म्हणाला की तिथल्या जरी आता शिखर लोकांना विचारलं की कोणी काम केलं तर तुमचं नाव निघते, तसं इथं जरी उद्या कोणी विचारलं की हे काम कोणी केलं तर नक्कीच तुमचं आणि रणजित पाटील साहेबांचं नाव इथं निघेल. मी तुम्हाला आणि आता रणजित पाटील साहेबांची इथून बदली मी तर भाषी म्हणतो, आमचा परिचय आहे यापूर्वीचा, पण त्यांचं काम बोलण्यापेक्षा कामावर जास्त त्यांचा फोकस असतो की त्यांची जमेची बाजू आहे. कदाचित ते सिनियरकडून त्यांनी घेतलेलं आहे. तुम्हाला दोघांनाही तुमच्या म्हणजे ही प्रगती कायम अशीच आहे. तुम्ही ज्यावेळी इथून बदली होऊन जाल किंवा पुढच्या लोकांना काहीतरी सांगाल त्यावेळी सांगाल की बाबा ही जरी लोक त्रास देत असली तरी केलेल्या कामाच्या बद्दल शाबासकीची थाप सुद्धा नंतर लोक देतात. हा एक वेगळा आदर्श आम्ही जपलेला आहे. तुमच्याकडून या कामाचा आम्ही पुढच्या लोकांना सांगू किंवा डोईफोडे साहेब होते त्यांनी केलेलं काम बघा, ते तुमचा आदर्श घेऊन नक्कीच आम्हाला इथून पुढच्या आमच्या कामांना नाही देत अशा अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही दिलेले म्हणजे कामात संपले नाही ही सुरुवात. तुम्ही म्हणाला आता की जबाबदारी वाढलेली आहे, सत्कार झाला म्हणजे जबाबदारी वाढली. तीच जबाबदारी तुम्ही दिल्या पार पाडायला अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमच्या सर्व कडेगावासी आणि पाणी संघटनेच्या सर्व सदस्य वतीने आपले आभार मानतो. जय हिंद.